अहिल्यानगरचे जिल्हा उपाध्यक्ष व कोपरगाव व्यापारी महासंघाचे संचालक तसेच अखिल भारतीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र रक्षा कमिटीचे माजी मंत्री संतोष कांतीलाल गंगवाल यांनी जन्मदिनाचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असून त्यांचे युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी केले भाजपामध्ये स्वागत। यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी माझ्या 37 वर्षाचा म्हणजे 1988 ते 2025 पर्यंतचा माझा ठाकरे घराण्याचा प्रवास या ठिकाणी मी थांबून आज भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे। भारतीय जनता पार्टीचं बळ या ठिकाणी वाढलेलं आहे। संतोष भाऊ गंगवाल हे काय शहराला किंवा तालुक्याला वेगळी परिचय करून देण्याची आवश्यकता नाही। ज्या ज्या ठिकाणी सामाजिक प्रश्न उद्भवतात राजकीय पक्ष विरहित देखील पुढाकार घेऊन सातत्याने समाजाचं लक्ष वेधण्याचं काम गेले अनेक वर्ष नव्हे तर दशक 27-28 वर्षांपासून ते जवळपास या ठिकाणी कार्यरत आहे। अनेक वर्ष संघर्ष, अनेकदा अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार एखादं जर नाव कोणी विचारलं तर ते संतोष भाऊ गंगवाल यांचं नाव सर्वश्रुत आहे। आज या 28 वर्षाच्या त्यांच्या प्रवासामध्ये त्यांनी त्या ठिकाणी एकनिष्ठपणे काम केलं, परंतु पाहिजे तितकासा न्याय त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठींकडून म्हणा किंवा त्यांच्या असलेली क्षमतेचा पूर्ण वापर त्या ठिकाणी झाला नाही। आणि आजची परिस्थिती बघता त्या अनेक वर्षांमध्ये त्यांनी त्या ठिकाणी जैन समाजाचा पंच म्हणून असेल, राज्य पातळीवरचे समाजाचे पद भूषवलेले असतील, त्याचप्रमाणे तालुक्यात देखील किंवा जिल्हा स्तरावर मनसेचे उपजिल्हाध्यक्ष म्हणून उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्षपद असेल, हे सगळे वेगवेगळे पद त्यांनी त्या ठिकाणी भूषवलेले आहेत। आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व, शहर हितासाठी भांडणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय आहे। हे काही आणि तत्वनिष्ठ माणूस म्हणून सहजासहजी तयार होत नव्हते, परंतु आम्ही सगळ्यांनीच त्या ठिकाणी त्यांना आग्रह केला की एक विकासाच्या दृष्टिकोनातून, शहर हिताच्या दृष्टिकोनातून आपण या प्रवाहात यावं। जसं त्यांनी मनसेचा राजीनामा दिला तसं शहरातूनच नव्हे तर तालुक्यातून अनेक आमच्या पक्षातील हितचिंतकांनी मला फोन केले, मला मेसेज केले की संतोष भाऊंसारखा एक लढाऊ माणूस आपल्या पक्षामध्ये आला तर निश्चित आपली ताकद होईल। आणि मी जेव्हा त्यांच्या घरी गेलो त्यांना राज्यातून अगदी राज साहेब ठाकरेंच्या कडून देखील कार्यालयातून त्यांना संपर्क होत होता, त्यांना मुंबईला बोलवणं झाली, परंतु आम्ही सगळेच त्यांच्या मतांशी सहमत असलेले आमच्या पक्षातील सगळ्याच लोकांनी त्यांना आग्रह केला। मी देखील गेल्या 3 तासापासून त्यांच्याशी त्या ठिकाणी संवाद साधतो आहे, त्यांच्या कुटुंबियांशी संवाद केला। आदरणीय कोल्हेताईंनी त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद केला। जे काही निवडणुकीचे प्रभारी आहे बावनकुळे साहेब यांच्याशी देखील त्यांचा संवाद त्या ठिकाणी करून दिला। आणि एक सन्मानपूर्व या पक्षामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणाने न्याय देऊ, आपल्या क्षमतेचा त्या ठिकाणी आम्ही वापर करू असं बावनकुळे साहेबांनी देखील त्यांना आश्वासित केलं। आणि त्यानंतर आमच्या सगळ्यांच्या आग्रह खातीर त्या आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे।